हॅलो एव्हरीवन, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या लेक्चरमध्ये मी हायर एज्युकेशनचे 100+ महत्त्वपूर्ण प्रश्न डिस्कस केले आहेत, जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये म्हणजे महाराष्ट्र सेट 2021 जी की 26ला होणार आहे त्यामध्ये उपयोगाला पडतील. जर हा लेक्चर तुम्ही पूर्ण बघितला तर तुमचे हायर एज्युकेशनचे सर्व डाऊट क्लिअर होतील. सो डू वॉच इट. आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की दररोज 6 वाजता आम्ही आमच्या चॅनलवर म्हणजेच ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीवर रोज प्रत्येक युनिटवर नवीन व्हिडिओ टाकतो. सो 6 वाजता आमच्या चॅनलला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला रोज तिथे एक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते विच इज रिअली इम्पॉर्टंट फॉर द वन हू इज प्रिपेअरिंग फॉर द MS सेट एक्झाम 2021. आम्ही MS सेट पेपर 1 साठी टेस्ट सिरीज चालू केली आहे. या टेस्टमध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 MCQ असतील आणि प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत भेटेल. तर असे 2000 MCQ आम्ही कव्हर केले आहेत. त्यानंतर प्रिव्हियस इयर 2011 ते 2020 या सर्व क्वेश्चनचे सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. असे आम्ही 2600 to 2700 क्वेश्चन कव्हर करणार आहोत. त्यानंतर फुल सिलेबस नोट्स पण प्रोव्हाइड केले जातील. तर प्रत्येक युनिटवर 25 ते 30 पेजेस नोट्स आहेत. तर तुम्ही हे नोट्स 1.5 ते 2 दिवसात पूर्ण नोट्स वाचून तुमचा फुल सिलेबस कव्हर करू शकता आणि या टेस्ट सिरीज देऊ शकता. जर या टेस्ट सिरीज तुम्ही दिल्या तर तुम्हाला 70 मार्क पडायला काहीही हरकत नाही. या टेस्ट सिरीजमधून तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असे 20 ते 25 क्वेश्चन येतीलच. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. प्लीज व्हॉट्सॲप मेसेज करा, कारण नॉर्मल कॉल इथे लागणार नाही. किंवा आमचा ॲप डाउनलोड करा, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. तर या कोर्सची फी आहे 999 रुपये. सो प्लीज जॉईन इट. हरी अप. स्वायत्तता म्हणजे स्वातंत्र्य आणि ऑप्शन्स आहेत प्रशासन, धोरण बनवणे, वित्त आणि अभ्यासक्रम विकास. The correct answer for this question is option number D. Autonomy in higher education implies freedom in curriculum development. Autonomy implies academic and administrative freedom, which should result in enhancement of quality of education and achievement of academic excellence. They affiliated to the government body or university but have a academic independence. Next question आहे इग्नोचे विशेष शैक्षणिक चॅनल म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत ज्ञानदर्शन, स्वयंवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारती. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ज्ञानदर्शन. DD ज्ञानदर्शन ही दूरदर्शन केंद्र इग्नो येथून प्रसारित होणारी एक सहकारी मालिकेची दूरदर्शन वाहिनी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रसार भारती आणि इस्रोच्या नोडल एजन्सीमधून इस्रो यांच्या सहकार्याने हा MHRDचा शैक्षणिक माध्यम उपक्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शैक्षणिक क्षेत्रात सेवा देणारा पहिला भारतीय उपग्रह म्हणून ओळखला जातो आणि ऑप्शन्स आहेत सेट एजू, इनसेट बी, एज्युसेट आणि लास्ट ऑप्शन आहे इनसेट सी. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, एज्युसेट. GSAT-3 त्याला एज्युसेट असेही म्हणतात. हा एक संचार उपग्रह होता जो 20 सप्टेंबर 2014 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने प्रक्षेपित केला होता. एज्युसेट हा पहिला भारतीय उपग्रह आहे जो केवळ शैक्षणिक क्षेत्राची सेवा करण्यासाठी तयार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पहिले संरक्षण विद्यापीठ कुठे आहे आणि ऑप्शन्स आहेत हरियाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाब. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, हरियाणा. इंडियन नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी हे भारतातील हरियाणा राज्यातील गुरुग्राम जिल्ह्यातील बिनोला गावात भारत सरकारचे राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परीक्षेबाबत बरोबर आहे आणि ऑप्शन्स आहेत ही एक स्वायत्त संस्था आहे. उच्च शिक्षणाच्या संस्थेचे मूल्यांकन आणि मान्यता देण्याची जबाबदारी सोपवली जाते.
हे दिल्लीत आहे. यात प्रादेशिक कार्यालये आहेत. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच ही एक स्वायत्त संस्था आहे आणि उच्च शिक्षणाच्या संस्थेचे मूल्यांकन आणि मान्यता देण्याची जबाबदारी सोपवली जाते. हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कुठल्या राज्यात स्थापन झाले? आणि ऑप्शन्स आहेत आंध्र प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. आंध्र प्रदेश सरकारने 1982 मध्ये मुक्त विद्यापीठ सुरू करण्यासाठी पहिला पुढाकार घेतला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय बहुतेक विद्यापीठांना निधी दिला जातो आणि ऑप्शन्स आहेत केंद्र सरकार, राज्य सरकारे, विद्यापीठ अनुदान आयोग, खाजगी संस्था आणि व्यक्ती. Here the correct answer for this question is option number C. Public universities are supported by the Government of India and the state government, while private universities are mostly supported by various bodies and societies. Universities in India are recognized by the University Grant Commission, that is UGC, which drawn its power from the University Grant Commission Act 1956. भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या क्षेत्रीय कार्यालयाची संख्या सूचित करा आणि ऑप्शन्स आहेत 10, 7, 8 आणि 9. Here the correct answer for this question is option number B. Here the next question is, India has the highest number of students in the college after the UK, USA, Australia and Canada. And the correct answer will be option number B. India has the highest number of students in the colleges after USA. Next question आहे, खालीलपैकी कोणते विधान विद्यापीठ अनुदान आयोग UGC बद्दल बरोबर नाही? आणि ऑप्शन्स आहेत त्याची स्थापना 1956 मध्ये ससंदाच्या कायद्यानुसार करण्यात आली, उच्च शिक्षणाचा प्रचार आणि समन्वय करण्याचे काम त्यांच्यावर आहे, त्याला केंद्र सरकारकडून योजना आणि बिगर योजना निधी प्राप्त होतो, आणि लास्ट ऑप्शन आहे राज्य विद्यापीठाबाबत राज्य सरकारकडून निधी प्राप्त होतो. The correct answer for this question will be option number D. It received fund from the state government in respect of state university. The University Grant Commission of India is statutory body set up by the Government of India in accordance to the UGC Act 1956 under Ministry of Education and is charged with the coordination, determination and maintenance of standard of higher education. Next question आहे, खालीलपैकी कोणती अल्पसंख्यक संस्था? आणि ऑप्शन आहेत पंजाबी विद्यापीठ पटियाला, उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद, काश्मीर विद्यापीठ श्रीनगर, सेंट स्टीफन कॉलेज दिल्ली. खालील दिलेल्या कोडमधून योग्य उत्तर निवडा. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, फक्त 4, म्हणजेच सेंट स्टीफन कॉलेज दिल्ली. Here the next question is, with reference to the institute in higher education UGC stand for, and the options are University Grant Committee, University Grant Commission, Universal Grant Commission and none of the above. Here the correct answer for this question is option number B. The University Grant Commission of India is a statutory body set up by the Department of Higher Education, Ministry of Education, Government of India in accordance the UGC Act 1956 and is charged with the coordination, determination and maintenance of standard of higher education. Next question आहे, UGC अधिनियम 1956 च्या कलम 3 अंतर्गत UGC द्वारे घोषित डीम विद्यापीठांना कुठली परवानगी नाही? आणि ऑप्शन्स आहेत उच्च शिक्षणात कार्यक्रम ऑफर करा आणि पदव्या जारी करा, कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेला संलग्नता द्या, UGCच्या परवानगीशिवाय अनुक्रमे देशात आणि परदेशात कुठेही ऑफ कॅम्पस आणि ऑफशोर कॅम्पस उघडा, दूरस्थ शिक्षण परिषदाच्या मान्यतेशिवाय दूरस्थ शिक्षण कार्यक्रम देतात. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी.
UGCच्या परवानगीशिवाय अनुक्रमे देशात आणि परदेशात कुठेही ऑफ कॅम्पस आणि ऑफशोअर कॅम्पस उघडा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उच्च शिक्षणातील संस्थेच्या संदर्भात NCRI म्हणजे, आणि ऑप्शन्स आहेत ग्रामीण संस्थेची राष्ट्रीय परिषद, राष्ट्रीय ग्रामीण संस्थेची समिती, राष्ट्रीय संशोधन संस्था परिषद आणि काहीही नाही. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ग्रामीण संस्थेची राष्ट्रीय परिषद. 1995 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण संस्थेची परिषद स्थापन केली. Here the next question is, on which list is education in Indian Constitution? And the options are central list, concurrent list, state list, and none of the above. The correct answer for this question is option number B, concurrent list. Under Article 42 of the Constitution, an amendment was added in 1976 and education became concurrent list subject, which enabled the central government to legislate it in the manner suited to it. Next question आहे, खालीलपैकी कोणत्या एजन्सीने सक्रिय विद्यापीठाची संकल्पना मांडली? आणि ऑप्शन्स आहेत UNDP, UNESCO, AICTE and UGC. The correct answer for this question is option number B, UNESCO, the United National Education, Scientific and Cultural Organization. The headquarters is in Paris, France, which is founded in 16 November 1945. Next question आहे, डीम विद्यापीठाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि ऑप्शन्स आहेत त्याची स्थापना केंद्र सरकारने केली आहे, त्यांची स्थापना राज्य सरकारने केली आहे, ते स्वतःचा अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाची रचना करू शकतात, वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question is option number C. They can design their own syllabus and a coursework. Deemed university or deemed to university is an accreditation awarded to higher educational institute in India, confirming the status of university. It is granted by Department of Higher Education. Next question आहे, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेबाबत योग्य आहे? आणि ऑप्शन्स आहेत, ही एक स्वायत्त संस्था आहे, महाविद्यालयांना निधी वितरित करण्याची जबाबदारी सोपवली जाते, हे दिल्लीत आहे, यात प्रादेशिक कार्यालये आहेत. Here the correct answer for this question will be option number A. It is autonomous institution. National Assessment and Accreditation Council (NAAC) was established in 1994 as an autonomous institution of University Grant Commission, that is UGC, with its headquarters in Bangalore. Next question आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतीय तांत्रिक आणि व्यवस्थापन शिक्षणाची गुणवत्ता पाहते? आणि ऑप्शन्स आहेत MCI, CSIR, NCTE आणि लास्ट ऑप्शन आहे AICTE. Here the correct answer will be option number D. The All India Council for Technical Education is the statutory body and the national level council for technical education under Department of Higher Education, Ministry of Resource Development. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद NAAC ची स्थापना कधी झाली? आणि ऑप्शन्स आहेत 1964, 1966, 1994 and 1996. The correct answer for this question is option number C. The National Assessment and Accreditation Council is an organization that assesses and accredits higher educational institutions in India. It is an autonomous body founded by University Grant Commission of Government of India, headquartered in Bangalore. Next question आहे, प्राथमिक शिक्षण मदत करते आणि ऑप्शन्स आहेत मुलाचे समाजीकरण, मुलाचे लोकशाहीकरण, अर्थातच समज आणि वरील सर्व. The correct answer for this question will be option number D. Primary education help in all of the above. Here the next question is,
The Indira Gandhi National Open University IGNOU established by an act of the Parliament in 1991, 1993, 1990 and 1985. The correct answer for this question is option number D. Indira Gandhi National Open University, known as IGNOU, is a central university located at Maidan Garhi, New Delhi, India, named after former Prime Minister of India Indira Gandhi. The university was established in 1985 with a budget of Rs 20 million after the Parliament of India passed the Indira National Open University Act 1985. नेक्स्ट क्वेश्चन आहे इग्नोचे 26 जानेवारी 2003 रोजी सुरू केलेले उपग्रह वाहिनी कोणते आहे आणि तांत्रिक दुरुस्त शिक्षणाची वाढ आणि विकास आहे आणि ऑप्शन्स आहेत राजश्री वाहिनी, एकलव्य वाहिनी, ज्ञानदर्शन वाहिनी आणि खालीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question is option number B, Ekalavya channel. Ekalavya Technology Channel is a distance learning joint initiative between IIT and IGNOU. It was inaugurated by Professor Murli Manohar Joshi, Honorable Minister HRD and S&T and Occasion Development on 26 January 2003. The next question is, which one of the following article of the Constitution of India safeguard the right of minority to establish and run educational institute of their own liking? And the options are Article 30, Article 31, Article 32 and last option is Article 33. The correct answer for this question will be option number A, Article 30. Article 30 safeguard the right of minorities to establish and run educational institute of their own liking. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने मेटा विद्यापीठ संकल्पना स्वीकारली आहे आणि ऑप्शन्स आहेत दिल्ली विद्यापीठ, आसाम विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ आणि पौंडीचेरी विद्यापीठ. The correct answer for this question is option number A, Delhi University. The University of Delhi, informally known as Delhi University, it is a collegiate public university located in New Delhi, India. It was founded in 1922 by the Act of Central Legislative Assembly. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेना UGC कायदा 1956 अंतर्गत पदवी प्रदान किंवा प्रदान करण्याचा अधिकार आहे आणि ऑप्शन्स आहे विधिमंडळाच्या कायद्याद्वारे स्थापित केलेले विद्यापीठ, संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित विद्यापीठ, अशी संस्था जी विद्यापीठ मानली जाते आणि वरील सर्व. The correct answer for this question is option number D, all of the above. Here the next question is, which of the following statements are correct about the Central University? And the options are, the President of India acts as a visitor of the university. Central University is established under the Act of the Parliament. President has the power to nominate some member of executive committee or the board of management of the university, and all of the above. Here the correct answer for this question will be option number D. Given all the sentences are the correct about the Central University. Next question आहे भारतातील दुरुस्त शिक्षणाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन्स आहेत हे औपचारिक शिक्षणाला पूरक आहे, त्यामुळे शिक्षणाचा खर्च कमी होतो. हे औपचारिक शिक्षणाची जागा घेते, त्यामुळे शिक्षणाचा प्रवेश वाढतो. The correct answer for this question is option number C, A, B and D. That is, it supplements formal education, it reduces the cost of education and it enhances access to education. Next question आहे राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी NDA कोठे स्थित आहे आणि ऑप्शन्स आहेत खडकवासला पुणे, देहरादून, अलाहाबाद आणि चेन्नई. The correct answer for this question is option number A. The National Defence Academy NDA is a joint service academy of the Indian Armed Force where
Cadets of the three services, the Army, the Navy, and the Air Force, train together before they go into the respective services academy for further recommission training. The NDA is located in Khadakwasla, Pune, Maharashtra. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियन स्कूल ऑफ माइन्स येथे स्थित आहे आणि ऑप्शन्स आहेत पटना, धनबाद, कोलकाता आणि गुवाहाटी. The correct answer for this question is option number B. Indian Institute of Technology, Indian School of Mines, Dhanbad, Jharkhand. The Indian Institute of Technology, IIT, Dhanbad was established in 1926 to cater to the manpower need of the coal and mineral industries. Next question आहे भारतीय विज्ञान संस्था IISc येथे आहे आणि ऑप्शन्स आहेत चेन्नई, कोलकाता, बेंगलोर आणि मुंबई. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे उच्च शिक्षण आणि विज्ञान, अभियांत्रिक डिझाईन आणि व्यवस्थापनातील संशोधन सार्वजनिक डीम्ड संशोधन विद्यापीठ आहे. हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेंगलोर मध्ये आहे. Here the next question is, what is the full form of NEET and an examination for admission into medical courses in India? The options are the National Employment Cum Entrance Test, the National Eligibility and Exam Test, the National Entrance and Eligibility Test, the National Eligibility Cum Entrance Test. The correct answer for this question is option number D. The full form of NEET, the National Eligibility Cum Entrance Test. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या वर्षी भारतरत्नाची स्थापना करण्यात आली आणि ऑप्शन्स आहेत 1954, 1952, 1956 and 1945. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए 1954. भारतरत्न देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 1954 मध्ये स्थापन करण्यात आला. अपवादात्मक सेवा मानवी प्रयत्नांच्या कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च क्रमाने कामगिरी केल्याबद्दल दिला जातो. Here the next question is, which of the following is the least desirable outcome in higher education system? The options are enhancement of independent thinking of student, increase in student probing skill, good preparation for appearing in the examination, helping the student to think out of box. The correct answer for this question will be option number C. Good preparation for appearing in the examination is the least desirable outcome in higher education. Next question आहे मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण लेखात संरक्षित केले गेले आहे आणि ऑप्शन्स आहेत 19, 350, 220 आणि 351. Here the correct answer is option number B, 350. A 5-judge constitution bench headed by Chief Justice R.M. Lodha has said that state has no power under Article 350A of Constitution to compel the linguistic minorities to choose their mother tongue as the only medium of instruction. Next question आहे भारतात कोणत्या राज्यात पहिले मुलांचे विद्यापीठ स्थापन केले आणि ऑप्शन्स आहेत गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी भारतातील गुजरातच्या गांधीनगर शहरातील एका राज्य विद्यापीठ आहे जे 2009 मध्ये स्थापित केले गेले. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेत्याने ध्रुवीकृत प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वेगाने फिरणाऱ्या ताऱ्यांचा अंदाज लावला आणि ऑप्शन्स आहेत एस चंद्रशेखर, सी व्ही रमन, एस रामानुजम आणि लास्ट ऑप्शन आहे वेंकट रमन रामकृष्णन. करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर ए एस चंद्रशेखर. नेक्स्ट क्वेश्चन आहे NIRF चे पूर्ण रूप काय आहे? भारतातील उच्च शैक्षणिक संस्थेला रँक देण्याची पद्धत आणि ऑप्शन्स आहेत
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च फ्रेमवर्क, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रँकिंग फ्रेमवर्क, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क आणि राष्ट्रीय संशोधन निधी संस्था. The correct answer for this question is option number C. The National Institutional Ranking Framework is the methodology adopted by Ministry of Education, Government of India to rank institutions of higher education in India. The framework was approached by MHRD and launched by Ministry of Human Resources Development on 29 September 2015. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वयं हे एक पोर्टल आहे आणि ऑप्शन्स आहेत नीती आयोग, MHRD, मंत्रालय I&B, रेल्वे मंत्रालय. Here the correct answer for this question will be option number B. Swayam is a portal initiated by MHRD. In 1985, Rajiv Gandhi government decided to change its name to Ministry of Human Resources Development MHRD, and with the public announcement of newly drafted National Education Policy 2020, Ministry of Human Resources Development was renamed back to Ministry of Education. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे सहसा असे मानले जाते की शैक्षणिक संस्थेत शिकणे आजचे दिवस वाया गेले आहे कारण ऑप्शन्स आहेत विषय कंटाळवाणे आहेत, शिक्षक तेथे विषयाशी पूर्णपणे संवाद साधतात, जीवनात संबंधित मार्गांशी संवाद साधला जात नाही आणि लास्ट ऑप्शन आहे बहुतेक शिक्षक त्यांच्या विषयाशी परिचित आहेत. The correct answer for this question is option number C. Subjects are not communicated in life relevant ways. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा वाढदिवस काय म्हणून साजरा केला जातो आणि ऑप्शन्स आहेत राष्ट्रीय शिक्षण दिन, शिक्षक दिन, राष्ट्रीय उच्च शिक्षण दिन आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दिन. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 2008 पासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. The next question is, NEC accreditation of the university reveals, and the options are the level of quality in the university, the merit of the university, the weakness of the university, the advice given to the university. Here the correct answer will be option number B, the merit of the university. The National Assessment and Accreditation Council is an organization that access and accredit higher education institutions in India. It is an autonomous body founded by University Grant Commission of Government of India, headquartered in Bangalore. Next question आहे, U चे CBFC प्रमाणपत्र म्हणजे आणि ऑप्शन्स आहे प्रदर्शनाखाली, अज्ञात प्रदर्शन, सार्वत्रिक प्रदर्शन आणि लास्ट ऑप्शन आहे अप्रतिबंधित प्रदर्शन. The correct answer for this question is option number D. The CBFC certificate of U means unrestricted exhibition. Next question आहे, भारताचे राष्ट्रपती आहेत आणि ऑप्शन्स आहेत राज्य प्रमुख, सरकाराचे प्रमुख, राज्य प्रमुख आणि सरकाराचे प्रमुख दोन्ही, वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question will be option number A. The President of India is the head of the state. Next question आहे, भारतातील दूरस्थ शिक्षणाचा हेतू आणि ऑप्शन्स आहेत आर्थिकदृष्ट्या पदवी प्रदान करा, पदवीधरांची मोठी संख्या निर्माण करा, उच्च शिक्षणाचा दर वाढवा, पोहोचू शकत नाही. Here the correct answer for this question will be option number D. Reach to unreachable. Distant education, also called distant learning, is the education of students who may not able to physically present at the school. Traditionally, this usually involve correspondence courses wherein the student corresponded with the school by post. Today it involve online education. Next question आहे, भारतात 3 प्रकारची विद्यापीठे आहेत आणि ऑप्शन्स आहेत
केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, डीम विद्यापीठ. सेकंड ऑप्शन आहे केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ आणि स्वायत्त विद्यापीठ. थर्ड ऑप्शन आहे केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ आणि तांत्रिक विद्यापीठ. आणि लास्ट ऑप्शन आहे केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ आणि सामान्य विद्यापीठ. The correct answer for this question is option number A. Three kind of university in India are Central University, State University and Deemed University. The next question is government agency responsible for collection of various type of data in India is CSO stand for, and the options are Central Statistical Organization, Central Statistic Office, Central Staff Organization, and last option is Central Staff Office. The correct answer for this question is option number B. The Central Statistic Office is a governmental agency in India under the Ministry of Statistics and Program Implementation responsible for coordination of statistical activity in India. Next question आहे MHRD द्वारे वित्त घोषित NPTEL प्रकल्प म्हणजे. आणि ऑप्शन्स आहे तंत्रज्ञान वर्धित शिक्षणासाठी राष्ट्रीय व्यासपीठ, तंत्रज्ञान वर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम, टेलिफोन वर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम आणि लास्ट ऑप्शन आहे तांत्रिक वर्धित शिक्षणावर राष्ट्रीय कार्यक्रम. Here the correct answer for this question is option number B. National Program on Technology Enhanced Learning is an Indian online learning platform for university level science, technology, engineering and mathematics subjects. Here the next question is what is the full form of ICSSR, and the options are Indian Council of Social Science Research, Indian Council of Space Science Research, Indian Council of Scientific Search and Research, and last option is Indian Congress of Space and Scientific Research. The correct answer for this question will be option number A. Indian Council of Social Science Research is the national body overseeing research in the social science in India. It was established in New Delhi in 1969. Next question आहे नवोदय शाळेची स्थापना करण्यात आली आहे आणि ऑप्शन्स आहेत ग्रामीण भागात चांगले शिक्षण द्या, ग्रामीण भागातील शिक्षणाचा अपव्यय तपासा, पूर्ण सर्व शिक्षा अभियान आणि लास्ट ऑप्शन आहे ग्रामीण भागात शाळेची संख्या वाढवा. The correct answer for this question is option number A. Provide good education in rural area. Jawahar Navodaya Vidyalaya is a system of central school for talented students predominantly from rural area in India. खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत आणि ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी उच्च शिक्षण प्रणाली आहे. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, युनायटेड किंगडम. खालील दिलेल्या कोडमधून योग्य उत्तर निवडा. Here the correct answer for this question will be option number D. India is the highest higher education system in the world after the United States of America and the China. भारतातील उच्च शिक्षणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? प्रवेश, इक्विटी, गुणवत्ता आणि उत्कृष्टता, प्रासंगिकता, मूल्यावर आधारित शिक्षण, सक्तीचे आणि मोफत शिक्षण. Here the correct answer for this question is option number C. That is A, B, C, D and E. Access, equity, quality and excellence, relevance and value-based education. Next question आहे UGCच्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठे असलेले राज्य प्रकाशित आहे आणि ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि राजस्थान. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. UGCच्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठे असलेले राज्य आहे राजस्थान. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रीन इंडिया मिशनचा भाग होता
आणि ऑप्शन्स आहे सहस्राब्दी विकास लक्ष, नदी कृती योजना, स्वच्छ भारत अभियान आणि लास्ट ऑप्शन आहे हवामान बदलासाठी राष्ट्रीय कृती योजना. Here the correct answer for this question is option number D. Green India Mission was a part of National Action Plan for Climate Change. The National Action Plan on Climate Change NAPCC emphasizes the range of measures. National Water Mission, the NAPCC set a goal of 20% improvement in water use efficiency through pricing and other measures to deal with water scarcity as a result of climate change. नेक्स्ट क्वेश्चन आहे 0 तास दरम्यान आणि ऑप्शन्स आहेत लोकसभेत मनी बिल सादर केले जाते, अत्यंत महत्त्वाच्या बाबी मांडल्या जातात, विरोधी सदस्य आपले प्रश्न मांडतात आणि लास्ट ऑप्शन आहे खासदारांनी विश्रांती घेतली. The correct answer for this question will be option number B. During 0 hour, matter of almost important are raised. 0 hour is a time when the member of a parliament can raise issues of urgent public importance. For raising matter during a 0 hour, MPs must give the notice before 10 a.m. to the speaker chairman on the day of sitting. Next question आहे मूल्य शिक्षण प्रदान करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि ऑप्शन्स आहेत शास्त्रीय ग्रंथावर चर्चा, मूल्यावर व्याख्याने, मूल्यावर प्रतिसंवाद आणि मूल्यावर मार्गदर्शन. And the correct answer for this question is option number D. Mentoring or a reflective session on values. Value education is a process by which people give moral value to each other. Explicit value education is associated with those different pedagogies, method or a program that teacher or educator use in order to create learning experience for student when it comes to the value questions. Next question आहे खालीलपैकी कोणते भ्रष्टाचार या शब्दाच्या कक्षेत येतात आणि ऑप्शन्स आहेत अधिकृत पदाचा गैरवापर, नियम, कायदे आणि निकषापासून विचलन, जेव्हा कृती आवश्यक असते तेव्हा कृती न करणे आणि सार्वजनिक हिताचे नुकसान. Here the correct answer for this question will be option number D. That is misuse of official position, deviation from the rules, law and norms, no action when action is required and harm to public good. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते विधान लिंग अंदाजपत्रकाबाबत बरोबर आहे आणि ऑप्शन्स आहेत महिलांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणारा हा एक स्वतंत्र अर्थसंकल्प आहे, हे महिलांवर सरकारी अर्थसंकल्पाच्या प्रभावाचे मूल्यांकन करते, हा एक लेखा व्यायाम आहे, ही आणखी एक अर्थसंकल्पनीय नवकल्पना आहे. The correct answer for this question is option number A, B and D. That is, it assesses the impact of government budget and on women, and it is another budgeting innovation. Gender budgeting means preparing budget or analyzing them from the gender perspective, also referred to as gender sensitive budgeting. This practice does not entitle dividing budget for women. Here the next question is which of the following are the objective of Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan RUSA? To improve the overall quality of state institutions, to ensure adequate availability of quality faculty, to create new institutions through upgradation of existing autonomous colleges, to downgrade university with poor infrastructure and autonomous colleges. The correct answer for this question is option number B, A, B and C. To improve the overall quality of state institutions, to ensure adequate availability of quality faculty, and to create new institutions through upgradation of existing autonomous colleges. Rashtriya Uchchatar Shiksha Abhiyan is a holistic scheme for development for higher education in India initiated in 2013 by the Ministry of Women Resources Development, Government of India. The centrally sponsored scheme aimed at providing strategic funding to higher educational institutions throughout the country. Next question आहे खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या अहवालाचे नाव शिक्षण आणि राष्ट्रीय विकास अहवाल आहे आणि ऑप्शन्स आहे राधाकृष्णन कमिशन, कोठारी कमिशन, मुदलियार आयोगाचा अहवाल आणि वरीलपैकी काहीही नाही.
The correct answer for this question will be option number B, Kothari Commission. Kothari Commission was an ad hoc commission set up by the Government of India. Kothari Commission was formed on 14 July 1964. On 29 June 1966, Kothari Commission was dissolved. It was formed under the chairmanship of Daulat Singh Kothari. He was then chairman of University Grant Commission. Here the next question is, chairman of UGC committee appointed in 1969 for the purpose of administrative legislation of the university was Dr. D.S. Kothari, Dr. P.B. Gajendra Gadekar, Professor Yashpal, and none of the above. Here the correct answer for this question will be option number B. Chairman of UGC committee appointed in 1969 for the purpose of administrative legislation of the university was Dr. P.B. Gajendra Gadekar. नेक्स्ट क्वेश्चन आहे, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आणि ऑप्शन्स आहेत 1925, 1945, 1953, वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question is option number A, 1925. Association of Indian University is an organization and association of major university in India. It is based in Delhi. It evaluates the courses, syllabus, standard and credit of foreign university pursue abroad and evaluate them in relation to various courses offered by Indian universities. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यघटनेतील आयटम म्हणून सार्वजनिक सुव्यवस्था खालीलप्रमाणे आहे आणि ऑप्शन्स आहेत केंद्रीय यादी, राज्य यादी, समवर्ती यादी आणि अविशिष्ट शक्ती. Here the correct answer for this question will be option number B, public order as an item in the constitution figure in the state list. नेक्स्ट क्वेश्चन आहे, NUEPA प्रामुख्य कोणाशी संबंधित आहे आणि ऑप्शन्स आहेत शैक्षणिक पर्यवेक्षण, शैक्षणिक एकता, शैक्षणिक नियोजन आणि शैक्षणिक मूल्यमापन. The correct answer for this question will be option number C, educational planning. Birth of NUEPA, earlier known as NIEPA, National Institute of Educational Planning and Administration, is associated with the UNESCO Regional Central for Educational Planner and Administration started in 1960-61 for taking care of educational need of South Asia. The organization was renamed as the Asian Institute of Educational Planning and Administration in 1965. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती कॉपीराइट आणि इतर बौद्धिक संपदा हक्कासाठी संयुक्त राज्यसंघाची एक विशेष एजन्सी आहे आणि ऑप्शन्स आहेत विपो, गेट्स, गेट, वरीलपैकी काहीही नाही. Here the correct answer for this question will be option number A. The World Intellectual Property Organization is the United Nations specialized agency. It seeks to develop a balanced and accessible international intellectual property system which reward creativity, stimulate innovation and contribute to economic development while safeguarding public interest. Next question आहे, खालीलपैकी कोणत्या नियामक संस्थांना व्यावसायिक संस्था म्हणून वैधानिक दर्जा मिळत नाही आणि ऑप्शन्स आहेत बार काउन्सिल ऑफ इंडिया, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय परिषद, वरीलपैकी काहीही नाही. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, वरीलपैकी काहीही नाही. Here the next question is, the ex officio chairperson of Distance Education Council DEC is Vice Chancellor IGNOU, HRD Minister, either A or B, none of the above. And the correct answer for this question will be option number A. The Distance Education Council was set up by the IGNOU in 1991 and became operational in 1992 with the Vice Chancellor of IGNOU acting as the ex officio chairperson of DEC. Next question आहे, खालीलपैकी कोणत्या संस्था
MHRD ने स्थापन केले आहेत आणि ऑप्शन्स आहेत भारतीय बाल भवन नवी दिल्ली, इस्रो, DRDO वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question will be option number A. National Bal Bhavan, New Delhi. National Bal Bhavan is an institution which aims at enhancing a creative potential of children by providing them various activity, opportunity and common platform to interact, experiment, create and perform according to their age, attitude and ability. Here the next question is PACER is acronym for, and the options are Professional Action Committee for Educational Reform, Professional Accreditation Committee for Educational Reform, Professional Action Committee for Educational Research, and none of the above. The correct answer for this question will be option number A. The Professional Action Committee for Educational Reform awarded the PACER award to eminent scientist Raja Ramana for his outstanding contribution to science and technology and for lifetime achievements. Next question आहे भारतीय राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष चरित्र हे दर्शविते आणि ऑप्शन्स आहेत राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही, प्रत्येकाला त्याच्या आवडीच्या धर्माचा दावा, आचरण आणि प्रचार करण्याची समान संधी, सर्व नागरिकांना त्याच्या धर्माची पर्वा न करता एकमेव नागरिकत्व वरील सर्व. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच वरील सर्व. Here the next question is which subject was transformed from state list to concurrent list by the 42nd Amendment of Constitution, and the options are agriculture, education, irrigation and local self-government. The correct answer for this question is option number B. The 42 Amendment had made necessary shift regarding the few subjects which are transformed from state list to concurrent list, and that is education. Next question आहे खालीलपैकी कोणते अधिकारी राज्यामध्ये आणीबाणीची घोषणा करू शकतात आणि ऑप्शन्स आहेत राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. Here the correct answer for this question is option number C. The state emergency in India refer to the period of governance under the alert constitutional setup that can be proclaimed by the President of India. Next question आहे खालीलपैकी कोणते रीट मूलभूत अधिकार लागू करण्यासाठी जारी केले जाऊ शकतात आणि ऑप्शन्स आहेत हॅबिस कॉर्पस, मांडमस, निश्चित आणि प्रमाणपत्र. The correct answer for this question is option number A. Habeas corpus, which literally means to produce a body, is a court order demanding that public official deliver an imprisoned individual to a court and show a valid reason for that person detention. Next question आहे उच्च शिक्षण संस्थांमध्ये नोंदणी वाढवण्याच्या योजनेचे नाव आहे आणि ऑप्शन्स आहेत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान RUSA, सर्व शिक्षा अभियान, दोन्ही अ आणि ब वरीलपैकी नाही. Here the correct answer for this question will be option number A. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान is a holistic scheme of development for higher education in India initiated in 2013 by the Ministry of Women Resources Development, Government of India. Next question आहे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदचे मुख्यालय कोठे आहे आणि ऑप्शन्स आहे नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बेंगळूर. The correct answer for this question will be option number D. The National Assessment and Accreditation Council NAAC access and accreditates higher education institute in India, autonomous body founded by UGC and is the headquarter in Bangalore. Next question आहे खालीलपैकी कोणास कलकत्ता विद्यापीठ आयोग म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत सॅडलर कमिशन, कोठारी आयोग, हंटर कमिशन आणि लास्ट ऑप्शन आहे लाकूड प्रेक्षण. The correct answer for this question is option number A. Sadler Commission. In 1917, the Government of India
appointed the commission to study and report on the problem of Calcutta University following the enactment of University Act 1904. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही आणि ऑप्शन्स आहे समानतेचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि लास्ट ऑप्शन आहे 14 वर्षापर्यंत सर्व मुलांना मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार. The correct answer for this question is option number D. Right of free compulsory education of all the children up to the age of 14 is not a fundamental right. Here the next question is, member of Rajya Sabha are elected according to, and the options are cumulative vote system, single non-transferable vote system, single transferable vote system, and none of the above. The correct answer for this question will be option number C. Member of Rajya Sabha are elected according to single transferable vote system. Next question आहे राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणी केली आहे आणि ऑप्शन्स आहेत मुख्यमंत्र्यांनी केली आहे, सरन्यायाधीश, अध्यक्ष आणि पंतप्रधान. Correct answer for this question will be option number C, President. The governor of state shall be appointed by the President by warrant under his hand and seal, Article 155. The person to be eligible for appointment as a governor should be citizen of India and as a completed age of 35 years, Article 157. Next question आहे विशिष्ट बिल हे मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणास आहे आणि ऑप्शन्स आहेत पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती आणि भारताचे मुख्य न्यायाधीश. The correct answer for this question will be option number B. Whether or not a bill is money bill is finally decided by Speaker of Lok Sabha. A bill which a speaker certified to be money bill is a money bill and the decision of the speaker cannot be questioned. Here the next question is, most of the state universities are what in nature, and the options are affiliating university, deemed university, self-financing university and private universities. The correct answer for this question is option number A. Most of the state universities are affiliating university in nature. Here the next question is, API stand for, and the options are academic parameter indicator, academic performance indicator, academic paid installment and none of the above. The correct answer for this question is option number B, academic performance indicator. API is a common abbreviation for academic performance indicator, the measure that give always a growth of a student, teacher or an institution. Next question आहे कोणाच्या मंजुरीने भारताच्या एकत्रित निधीतून पैसे खर्च केले जाऊ शकतात आणि ऑप्शन्स आहे अध्यक्ष, संसद, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आणि लास्ट ऑप्शन्स आहे अर्थमंत्री. Here the correct answer for this question will be option number B. Money can be spent out of the consolidated fund of the India with the approval of Parliament. Here the next question is, how do directive principle of state policy differ from fundamental rights? And the options are, the former are meant for UT whereas the latter are for states. The former are not enforceable where the latter are enforceable. The former are not part of constitution whereas the latter are the part of constitution and none of the above. And the correct answer for this question is option number B. The former are not enforceable whereas the latter are enforceable. Next question आहे भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ होते आणि ऑप्शन्स आहेत आंध्र प्रदेश मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि वरीलपैकी काहीही नाही. Here the correct answer for this question is option number A.
The first open university in India was Andhra Pradesh Open University. Dr. B.R. Ambedkar Open University in Hyderabad, Andhra Pradesh, set up on 26 August 1982, is the first open university in India. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोगाची स्थापना करण्यात आली? आणि ऑप्शन्स आहेत 2001, 2003, 2004 आणि 2005. The correct answer for this question will be option number C, 2004. The National Commission for Minority Education Institution was established as a welfare of the religious minority mentioned in the National Common Minimum Program, and the government established the commission through an ordinance in November 2004. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोठारी आयोग आणि राष्ट्रीय धोरण या दोघांनी खालीलपैकी कोणत्या टक्केवारीच्या आकड्यावरची शिफारस केली होती जी शिक्षणावर खर्च करावी 1986? आणि ऑप्शन्स आहेत जीडीपीचा 4%, जीडीपीचा 5%, जीडीपीचा 6% आणि वरीलपैकी काहीही नाही. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, जीडीपीचा 6%. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? आणि ऑप्शन्स आहेत अब्दुल कलाम आझाद, एस वल्लभभाई पटेल, एस राधाकृष्णन, वरीलपैकी काहीही नाही. The correct answer for this question is option number A. National Education Day in India, November 11, an annual observation in India, the birth anniversary of Maulana Abdul Kalam Azad, the first education minister of independent India, who served from 15 August 1947 until 2nd February 1958. Next question आहे, इग्नोचे विशेष शैक्षणिक चॅनल म्हणून ओळखले जाते. आणि ऑप्शन्स आहेत ज्ञानदर्शन, स्वयंवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारती. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ज्ञानदर्शन. डीडी ज्ञानदर्शन ही दूरदर्शन केंद्र इग्नो येथून प्रसारित होणारी एक सहकारी मालिकेची दूरदर्शन वाहिनी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रसार भारती आणि इस्रोच्या नोडल एजन्सीमधून इस्रो यांच्या सहकार्याने हा MHRDचा शैक्षणिक माध्यम उपक्रम आहे. Here the next question is, what does the phrase equality before the law used in Article 14 means? And the options are all individuals are equal, all law are the same for everybody, all individuals are equally subject to the ordinary law of land, law in equal circumstances should treat everybody equally. And the correct answer for this question is option number C. All individuals are equally subject to the ordinary law of land. Article 14 of Constitution of India provide for equality before the law or equal protection of the law within the territory of India. Here the next question is, match list 1 with list 2. In list 1, articles are given and in list 2, institutions are given. List 1 is Article 280, Article 324, Article 323 and Article 315. And in list 2, institutions are Administrative Tribunal, Election Commission, Finance Commission, and last option is UPSC. The correct answer for this question is option number B. For the A, that is Article 280 belongs to Finance Commission. B, that is Article 324 belongs to Election Commission. Article 223 belongs to Administrative Tribunals and Article 315 belongs to UPSC. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण लेखात संरक्षित केले गेले आहे. आणि ऑप्शन्स आहेत 19, 350, 220 आणि 351. Here the correct answer is option number B, 350.
A five-judge constitution bench headed by Chief Justice R.M. Lodha has said that state has no power under Article 350A of Constitution to compel the linguistic minorities to choose their mother tongue as the only medium of instruction. Here the next question is, Parliament can legislate on matter listed in the state list, and the options are with prior permission of the President, only after the Constitution is amended suitably, in case of the inconsistency among the state legislature, at the request of two or more states. The correct answer for this question is option number D, at the request of two or more states. The next question is, in India, a political party is recognized as a national or regional party by the, and the options are President of India, the Election Commission of India, the Law Ministry in consultation with the Law Commission of India, and the last option is the Union Parliament in consultation with the state legislature. Here the correct answer for this question is option number B, Election Commission of India. The Election Commission of India is an autonomous constitutional authority responsible for administrating election process in India at national, state and district level, formed on 25 January 1950. नेक्स्ट क्वेश्चन आहे नीती आयोग म्हणजे, आणि ऑप्शन्स आहे वैधानिक संस्था, कार्यकारी मंडळ, स्वायत्त संस्था आणि सल्लागार आणि गैरवैधानिक संस्था. The correct answer for this question is option number D, advisory and non-statutory body. The Niti Aayog is a policy think tank of Government of India established with the aim to achieve Sustainable Development Goal. It was formed on 1st January 2015. Next question आहे, खालीलपैकी कोणत्या गोष्टीला भारतीय संविधानाची हमी नाही, आणि ऑप्शन्स आहेत देशात कोठेही मालमत्ता अधिग्रहण आणि विल्हेवाट लावण्याचे स्वातंत्र्य, संपूर्ण देशात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य, शस्त्राशिवाय शांततेने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य, कोणतेही व्यापार किंवा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. The correct answer for this question is option number A, freedom to own, acquire and dispose of property anywhere in the country. Next question आहे, शिक्षणाच्या 4 स्तंभांची कल्पना सुचली होती, आणि ऑप्शन्स आहेत युनिसेफ, UGC, NCTE आणि लास्ट ऑप्शन आहे युनेस्को. The correct answer for this question is option number D, UNESCO. This is a kind of education proposed by UNESCO in its declaration of 4 pillars of education, that is learning to know, learning to do, learning to live together and learning to be. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या एजन्सीने सक्रिय विद्यापीठाची संकल्पना मांडली, आणि ऑप्शन्स आहेत UNDP, युनेस्को, AICTE आणि UGC. The correct answer for this question will be option number B, UNESCO. The United Nations Education, Scientific and Cultural Organization, which is headquartered in Paris, France, founded on 16 November 1945. Here the next question is, CHEER stand for, and the options are Children Enrichment Education through Radio, Children Health Education Electronic Recording, Children for Engineering and Energy Requirement, and none of the above. The correct answer for this question is option number A, Children Enrichment Education through Radio. It was meant for preschool children of socially deprived class studying in Anganwadi in the age group of 3 to 6 years. It was carried out in the 4 states, Andhra Pradesh, Orissa, Haryana and Uttar Pradesh.